नमस्कार मैत्रिणींनो, श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय अशी झटपट होणारी व पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत, ज्या रेसिपीमुळे आपलं रक्त वाढण्यास मदत होते। कुठली असेल बरं ती, गूळ घालून केलेले शेंगदाण्याचे लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघता क्षणी खावं असे वाटणारे शेंगदाण्याचे लाडू, चला तर मग बनवूया। शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। आता आपल्याला हे शेंगदाणे मंद गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। इथं आपल्याला शेंगदाणे भाजण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनिट पुरेशी होतात। शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम मंद करून शेंगदाणे भाजायचे, नाहीतर शेंगदाणे करपतात व लाडूमध्ये करपट असा वास येतो। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना शेंगदाणे घेतल्यानंतर ते निवडून घ्यायचे, कारण शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्याच्याच कलरचे खडे असतात। त्यामुळे शेंगदाणे निवडत असताना थोडेसे काळजीपूर्वक शेंगदाणे निवडून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता माझे शेंगदाणे हलकेसे भाजून झालेली आहेत। आणखीन याला साधारण 2 मिनिटं मी भाजून घेणार आहे। इथे आपल्याला शेंगदाणे जास्त काळे भाजायचे नाही। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे किंवा अशा प्रकारचे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। इथं माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। मी गॅस बंद करून घेतलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर सुद्धा शेंगदाण्याची प्रोसेस ही चालू असते, त्यामुळे शेंगदाणे थोडेसे हलवून घ्यायचे। आता आपल्याला हे शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत। आपल्याला त्याच कढईमध्ये साधारण अर्धा वाटी तीळ भाजून घ्यायची आहेत। इथे आपली कढई जास्त गरम असल्यामुळे गॅस मी बंद केलेला आहे। जर लागला तर मी गॅस परत चालू करणार आहे। इथे आपले तीळ भाजण्यासाठी वेळ लागत नाही। एक साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले तीळ भाजून होतात। इथे माझे तीळ छान असे लालसर रंगाचे भाजून झालेले आहेत।
आपले शेंगदाणे सुद्धा थंड झालेली आहेत। इथं मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। इथं तुम्ही गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। तुम्हाला जर लाडू आणखीन गोड हवे असतील तर तुम्ही यामध्ये आणखीन गूळ ॲड करू शकता। आता आपल्याला हे छान असं मिक्सर मधनं वाटून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाणे टाकून घेतलेली आहेत। शेंगदाण्यानंतर यामध्ये तीळ आणि गूळ टाकून हे मिक्सरला छान असं बारीकसर वाटून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठंही नाही, मीडियम साईजचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला ते एका परातीत ओतून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीनं मी पूर्ण वाटून घेणार आहे। इथे आपले शेंगदाणे गूळ छान असे वाटून झालेले आहेत। आता आपण ते हाताने छान असे मिक्स करून घेणार आहोत, कारण गूळ टाकल्यानंतर गुळाचं प्रमाण वाटत असताना कमी जास्त होऊ शकतो, थोडासा कमी जास्त पडतो। त्यामुळे आपल्याला हे छान असं गूळ एकजीव करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला या मिश्रणाचे गोळे फोडून घ्यायचे आहेत। लाडू एकसारखे वळण्यासाठी तुम्ही इथं एखाद्या वाटीचा सुद्धा वापर करू शकता। त्याच वाटीनं तुम्ही हे छान असे एकसारखे लाडू वळू शकता। इथं मी लाडू बनवण्यासाठी थोडंसं प्रीमिक्स घेतलेलं आहे। आता हे अशा हाताने आपल्याला लाडू छान असे वळून घ्यायचे आहेत। इथं राहिलेले दुसरे सुद्धा लाडू मी अशाच पद्धतीने वळून घेणार आहे। इथे आपण गूळ घातल्यामुळे हे मिश्रण छान असं ओलसर झालेलं आहे। यामध्ये पाणी किंवा दूध वापरायची गरज नाही। तुम्हाला कुठे प्रवासासाठी जायचं असेल तर गूळ शेंगदाण्याचे लाडू साधारण 1 महिनाभर आरामशीर टिकतात। त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा। इथे आपले पूर्ण लाडू वळून झालेले आहेत। तर मस्त व दाणेदार असे शेंगदाण्याचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।